नमस्कार मैत्रिणींनो, अगदी काहीही तेल न टाकता छोल्याची भाजी इतकी छान होऊ शकते यावर तुमचा विश्वास बसेल का? तर मी आज तुम्हाला अशी भाजी शिकवणार आहे की त्यात काहीही तेल नाही. रात्रभर भिजलेले छोले घेतले, त्यात 2 मिरे 2 लवंग टाकले, एक कांदा चिरून टाकला, एक टोमॅटो घेतला तोही चिरून टाकला. नंतर लाल मिरची, हळदी पावडर, मीठ, थोडी चिंचेची चटणी, कढीपत्ता आणि हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण याची पेस्ट असे सगळे टाकले. त्यानंतर त्यात थोडे आले किसून टाकले. आले किसून टाकल्यामुळे आपल्या भाजीला खूप छान चव येते. त्यानंतर हे सगळे व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि पाणी टाकायचे. पाण्याचा अंदाज असा घ्यायचा की आपले जेवढे छोले असतील त्याच्या तिप्पट पाणी घालायचे. कुकरचे झाकण लावून 3 किंवा 4 शिट्ट्या घ्यायच्या. अगदी छान छोल्याची भाजी शिजून तयार होते. तुम्ही नक्की करून बघा मैत्रिणींनो, तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल. कुकरचे झाकण उघडल्यानंतर थोडा काळा मसाला, थोडा छोले मसाला, हिंग आणि धणे पावडर हे सगळे घालून थोडी कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित हलवून घ्यायचे. आणि सध्या तर सगळी तरुण पिढी तेलाचे खाणे अवॉइड करते, त्यामुळे मुलांना ही भाजी नक्की आवडेल. आणि हो, लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.